छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आजच्या ह्या सभेकरता संबोधित करण्याकरता म्हणून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष, माजी मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील, माझे एक अतिशय आवडते तरुण सहकारी आणि माजी मंत्री आणि नुकतेच एका मोठ्या अपघातातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सुखरूपपणे आज आपल्या सर्वांच्या समोर आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता म्हणून उपस्थित असलेले माजी मंत्री धनुभाऊ मुंडे, या मतदारसंघाचे निरीक्षक आणि विधिमंडळातील माझे तरुण सहकारी आमदार सुनील अण्णा शेळके, माझे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार विलासरावजी लांडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे शहर प्रमुख श्री सचिन भोसले, सर्व आघाडीतील पक्षांची सर्व प्रमुख मंडळी, महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, 26 तारखेला या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे आणि या पोटनिवडणुकीकरता म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीयुत विठ्ठल उर्फ नाना काटे हे घड्याळ ही निशाणी घेऊन निवडणुकीकरता उभे आहेत। 26 तारखेला आपण सर्वांनी एक अतिशय पवित्र काम करायचं आहे। सकाळी उठल्यानंतर कोणीही कोणाला मतदानाकरता चला म्हणून सांगण्याची गरज नाही, किंबहुना आपल्या सर्वांना एक पवित्र असं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर जाऊन ज्या ठिकाणी नाना काटे यांची निशाणी घड्याळ आहे त्या घड्याळासमोरचं बटन दाबून नाना काटे यांना प्रचंड मताने विजयी करा, अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी कोकणातून या ठिकाणी आलोय। बांधवांनो, भगिनींनो, नाना काटेंबद्दल मी आपल्याला काही फार सांगायला पाहिजे अशातला भाग नाही, किंबहुना आपण अतिशय सुजाण आहात, जाणकार आहात, आपण वर्तमानपत्र वाचत आहात, आपण वेगवेगळे टीव्हीवरचे चॅनल देखील पाहतात आणि या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या काही अप्रिय घटना घडतायत, या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती, एक वैचारिक परंपरा, ही परंपरा धुळीस मिळवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं जणू काय आपल्या पक्षाचा हा अजेंडाच आहे, आपला कार्यक्रमच आहे, अशा विचारानं सुरू ठेवलेली आहे। आपण पाहतात, कालच किंवा परवांच्या दिवशी 18 तारखेला या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल श्रीयुत भैस यांनी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली। पण त्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक राज्यपाल होते आणि त्या राज्यपालाने घटनात्मक दर्जाचा मान सन्मान राखायला पाहिजे होता, घटनेचं पावित्र्य राखायला पाहिजे होतं। आपल्याला कोणत्या एका पक्षाने जरी राज्यपाल म्हणून या ठिकाणी पाठवलं असलं तरी आपण घटनात्मक काम करण्याकरता किंवा घटनात्मक नियमांचं त्या ठिकाणी पावित्र्य राखण्याकरता इथं आलो होतो, याचं भान त्या राज्यपालांना राहिलेलं नाही।
या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांच्या तस्विरी आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नाहीतर सावित्रीबाई फुले असतील, या सर्वांचा जेवढा म्हणून अपमान करायचा होता तेवढा अपमान करून या राज्यपालांनी झाला। 3 पक्षांच्या नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मोर्चा काढून या राज्यपालांना हटाव आणि महाराष्ट्राची इब्रत बचाव अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने टाहो फोडला। परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या राज्यपालांना बदललं तर नाहीत, किंबहुना त्या राज्यपालांना जास्तीत जास्त या ठिकाणी ठेवलं आणि जेवढा महाराष्ट्राचा अपमान करता येईल तेवढा अपमान करण्याचा प्रयत्न केला। हे राज्यपाल ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आले आणि महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आठवा तो शिवतीर्थावरचा दिवस, त्या दिवसापासूनच राज्यपालांनी खऱ्या अर्थानं, मी जरी राज्यपाल असलो तरी मी भारतीय जनता पार्टीतला एखाद्या गल्लीतला कार्यकर्ता आहे अशा प्रकारचं वर्तन या राज्यपालांनी त्या दिवसापासून सुरू केलं। जेवढं म्हणून या सरकारला छळायचं तेवढं छळलं, या सरकार जेवढं म्हणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा तेवढं केला। आठवा तो काळ, कोरोनाचा काळ, आणि या कोरोनाच्या काळामध्ये खरं तर केंद्र सरकारनं सगळी राज्य आणि सगळ्या देशातली जनता ही आमची आहे अशा एका विचारानं सर्वांना मदत करायला पाहिजे होती। आठवा तो काळ, त्यावेळेला सकाळी 8 वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांची प्रेस कॉन्फरन्स होत होती, 10 वाजता आशिष शेलारांची होत होती, 12 वाजता प्रवीण दरेकरांची होत होती, 2 वाजता चंद्रकांत दादांची होत होती आणि 4 वाजता देवेंद्र फडणवीसांची प्रेस कॉन्फरन्स होत होती। आणि त्या सगळ्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आज पडेल, उद्या पडेल, रात्री पडेल, दिवसा पडेल, झोपेतून तुम्ही उठलेले असाल तेव्हा पडेल, अशा पद्धतीचं सातत्याने विधान करत होते। आपल्या या महाराष्ट्राला एक परंपरा आहे, सरकार कोणाचंही असू दे, पण ज्या ज्या वेळेला राज्यावर एखादं संकट येतं, एखादा अशा प्रकारची महामारी येते, त्यावेळेला सगळे लोक आपलं पक्षीय राजकारण बाजूला ठेवतात आणि विरोधक आणि सत्ताधारी लोक खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जनता ही आमची आहे, त्यांना संकटातून बाहेर काढण्याकरता एकत्रितपणे लढतात। ही महाराष्ट्राची परंपरा होती। पण त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की आपण हीच खऱ्या अर्थानं हे सरकार उलटून टाकण्याची संधी आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार बसवण्याची संधी आहे। त्याला तो डाव साधता आला नाही, ते शक्य झालं नाही। महाविकास आघाडीच्या सरकारनं या महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून अतिशय उत्तमरित्या वाचवलं, उत्तमरित्या बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची मदत जेवढी करता येईल तेवढी केली। परंतु हे सरकार पडण्याच्या ऐवजी जागतिक संघटनेनं, आरोग्य संघटनेनं, WHO सारख्या संघटनेनं, सुप्रीम कोर्टानं, पार्लमेंटनं सुद्धा, हायकोर्टानं आणि राज्यपालांना सुद्धा सांगावं लागलं की संपूर्ण देशामध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये 1 नंबरचं जर काम कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं काम केलं, हे त्यांना कबूल करावं लागलं। आणि मग हे सरकार पडत नाही असं बघितलं, त्याच वेळेला दुर्दैवानं उद्धव साहेब ठाकरेंच्या तब्येतीनं धोका दिला। उद्धव साहेब ठाकरेंचं खूप मोठं ऑपरेशन झालं, ते बोलत नाहीत परंतु ते बचावलेत, ते अतिशय सुदैवानं बचावलेले आहेत। ते कधी कधी म्हणतात की 80 तास मला कळत सुद्धा नव्हतं की माझ्या अंगावर माशी बसले की नाही। याचा अर्थ खूप खोल आहे, खूप गहन आहे आणि खूप गंभीर आहे। इतक्या वाईट परिस्थितीतून ते बाहेर आले। खरं तर याला असं वाटत होतं की ह्या आजारातून उद्धव साहेब कदाचित सुखरूपपणे बाहेर येणार नाहीत, आले तर शारीरिक दृष्ट्या ते अतिशय तंदुरुस्त असतील की नसतील अशा प्रकारचं यांना वाटत होतं। यांच्या मनामध्ये शंका होती किंबहुना ते उत्तम प्रकारचे तंदुरुस्त होऊच नये असं ह्यांना वाटत होतं।
पण ते तंदुरुस्त झाले आणि पुन्हा कामाला लागले। आणि मग भारतीय जनता पार्टीला कळून चुकलं की आता हे सरकार काही पडत नाही। आणि मग भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे 40 गद्दार हे बाजूला केले आणि उद्धव साहेब आजारी असताना याने त्या ठिकाणी उद्धव साहेबांना सत्तेवरून पाय उतार करायला लावलं आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। आणि आता हे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाले। या देशामध्ये अशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा अनेक पक्षांतर झाली, अनेक लोक पक्षातून बाहेर पडले, त्यांचे वेगवेगळे गट स्थापन झाले। त्या गटाला वेगळी मान्यता देण्यात आली, त्या गटाला वेगळी निशाणी देण्यात आली, त्या गटाचा वेगळा नेता त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला। पण या देशामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की जो मूळ पक्ष आहे, जो शिवसेना मूळ पक्ष आहे, त्यातून बाहेर पडलेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एक गट, या गटाला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही, त्या गटाचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, त्याची कायदेशीर नोंदणी सुद्धा झालेली नाही आणि मूळ पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नावच त्या गटाला देऊन या देशाला जबरदस्त असा, लोकशाहीला जबरदस्त असा एक धक्का देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलंय। 2 वर्षात 2 दिवस आपण हे सगळं पाहतात। हे 2 दिवस आपण सगळे हे अनुभवतोय। अख्खा महाराष्ट्र अतिशय चिंताग्रस्त आहे, आश्चर्यचकित झालेला आहे आणि तेवढाच धक्का सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातला बसलेला आहे। ज्यांना ज्यांना असं वाटतं की या देशातली लोकशाही वाचावी, ज्यांना ज्यांना असं वाटतं की या देशातली घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, या घटनेनुरूप या देशात आणि राज्याचा कारभार चालावा, ते सगळे अतिशय चिंताग्रस्त आहेत। आणि त्या सर्वांना असं वाटतंय की आता देशाचं नक्की काय होणार, ही घटना, हा देश आणि ही लोकशाही टिकणार की नाही टिकणार, अशा प्रकारचा विचित्र कारभार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या निमित्तानं देशामध्ये सुरू आहे। बांधवांनो, भगिनींनो, या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या समोर आलोय। आज सांगतात हे 40 लोक बाहेर गेलेले की शिवसेना प्रमुख, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घरामध्ये नेऊन, दारामध्ये नेऊन शिवसेना प्रमुखांचे विचार बांधले, असं हे आज सांगतात। मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आणि त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे। अरे एवढंच जर तुम्हाला हिंदुत्वाची कणव होती, एवढंच जर तुम्हाला कळवळा होता, एवढंच जर हिंदुत्वाबद्दल तुमचं प्रेम होतं, तर ज्या दिवशी उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शपथ घेतली, त्यावेळेला तुम्ही 9 गद्दार त्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलात। तुमची एकाची तरी माय व्यायली होती का की आम्ही शपथ घेणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर? हे सांगण्याचं धाडस तुम्ही केलं होतं काय? तुम्ही केलं नव्हतं। तुम्ही हिंदुत्वाकरता 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 गेलो म्हणून सांगताय, पण हे सगळं खोटं आहे। काल परवापर्यंत काय सांगत होतात तुम्ही की शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो आहोत। तुम्ही सांगताय एका बाजूला शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जातो म्हणून सांगता, आणि अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक सुद्धा लढवलीत नाही, या बिंदे गटानं निवडणूक सुद्धा लढवली नाही, पण शिवसेना हे नाव गोठवावं, शिवसेना प्रमुखांची निशाणी धनुष्य बाण हे निशाणी गोठवावी म्हणून यांनी अर्ज केला, म्हणून यांनी अर्ज केला। तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे मला माहित नाही, परंतु 88-89 साली ज्या वेळेला शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी मिळाली, हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी देव ठेवतात त्या देवांच्या पुढे सुद्धा 2 इंच धनुष्यबाण हे बाळासाहेबांनी निशाणी या ठिकाणी पूजेला लावली होती। देव म्हणून त्याची जपणूक केली होती, त्याची श्रद्धा केली, त्याची आराधना केली, त्याची पूजा केली। ते धनुष्यबाणच आज तुम्ही त्या ठिकाणी चोरून घेऊन गेलात। काय यात्रा झाल्या असतील त्या बाळासाहेबांच्या मनाला, उद्धव साहेब ठाकरेंच्या मनाला तर यात्रा झाल्याच, पण तुम्ही धनुष्य बाणामुळे तुमची ओळख अख्ख्या जगाला झाली। ते धनुष्य बाणच तुम्ही या ठिकाणी गोठवून टाकलं, ते धनुष्य बाणच तुम्ही चोरून घेऊन गेलात। आणि तुम्ही आता सातत्यानं सांगताय 2019 साली नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण निवडणूक लढलो, नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण लोकांनी मतं मागितली। या महाराष्ट्राला मला प्रश्न विचारायचा आहे,
या निमित्ताने या गद्दारांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे। अरे 2014 साली या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं नाव जाहीर झालं। त्या 2014 पूर्वी या देशामध्ये मोदी नावाची गोष्ट व्यक्ती कोणाला माहित होती? कोणाला माहित होती? अरे 88-89 साली ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपाची युती झाली त्यावेळेला भाजपाच्या पोस्टरवर सुद्धा आणि शिवसेनेच्या पोस्टरवर सुद्धा जर फोटो कोणाचा होता तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा होता, नरेंद्र मोदींचा नव्हता। दाखवा मला असं एखादा पोस्टर, दाखवा मला अशी एखादी जाहिरात की 2014 पूर्वी नरेंद्र मोदींचा फोटो होता। फोटो होता तो शिवसेना प्रमुखांचा फोटो होता, फोटो होता तो कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा फोटो होता, फोटो होता तो लालकृष्ण अडवाणी साहेबांचा फोटो होता, नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता। 2012 साली बाळासाहेब स्वर्गवासी झाले, बाळासाहेबांचं दुःखद निधन झालं। 2014 ची तेवढी निवडणूक भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर काढली आणि 2014ला विधानसभेचे निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी युती तोडली। हे सांगतात गद्दार की नरेंद्र मोदींच्या फोटोमुळे मतं मिळाली। अरे 2014 साली भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या पोस्टरवर बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता, होता तो बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा फोटो होता। तरी एकट्या उद्धवसाहेब ठाकरेंनी 63 आमदार निवडून आणले, 63 आमदार निवडून आणले। 2019 ला भारतीय जनता पार्टी अमित शाह स्वतः उद्धव साहेबांच्या घरी गेले आणि जबरदस्तीने युती करायला लावली आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा युती झाली। त्यावेळेला फक्त नरेंद्र मोदींचा फोटो होता। 2014 साली नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता, त्यावेळेला उद्धव साहेबांनी 63 जागा निवडून आणल्या आणि 2019 साली नरेंद्र मोदींचा फोटो लागल्यानंतर शिवसेनेच्या फक्त 56 जागा निवडून आल्या। नरेंद्र मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेच्या जागा वाढल्या नाही। याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींचा कितीही नावाचा डंका केला तरी माझ्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींचा फोटो आणि चेहरा कधीच स्वीकारलेला नाही, हे यातून स्पष्ट होतं। कधीच स्वीकारलेला नाही। आज भारतीय जनता पार्टीला माझं आव्हान आहे आणि ह्या गद्दारांना पण माझं आव्हान आहे की 2019 साली नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मिळाली म्हणता। आम्ही सांगतो की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून मतं मिळाली। अरे नरेंद्र मोदींच्या नावामुळे जर मतं मिळाली असतील तर बाळासाहेबांचा फोटो तुमच्या पोस्टरवर का लावता? लावा फक्त नरेंद्र मोदींचा फोटो। बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार हा फक्त उद्धव ठाकरेंना आहे, बाकी कोणाला नाही आहे। तुम्हाला माहित आहे, फक्त उद्धव ठाकरेंना आहे, तुम्हाला नाही आहे। आणि म्हणून बाळासाहेबांचा फोटो लावण्याच्या ऐवजी जर नरेंद्र मोदींच्या नावाने जर आम्हाला 2019 साली मतं मिळाली असतील तर लावा नरेंद्र मोदींचा फक्त फोटो आणि बाळासाहेबांचा फोटो काढा, बाळासाहेबांचा फोटो काढा। पण भारतीय जनता पार्टीला पण माहित आहे आणि मिंदे गटाला पण माहित आहे की नरेंद्र मोदींच्या फोटोनं मतं मिळणार नाहीत। मतं मिळतील ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानंच फक्त मतं मिळतील, बाकी कोणाच्या नावानं मतं मिळणार नाही। आणि म्हणून मी फार वेळ या ठिकाणी घेणार नाही। माझ्या कोकणातली माणसं इथं भरपूर आलेले आहेत ना या भागात कोकणातली माणसं की नाही आहेत? कोकणातली माणसं सुद्धा आहेत। धनुभाऊनी मराठवाड्यातल्या लोकांना हा साथ घातली, माझ्या कोकणातल्या लोकांना मात्र तुम्ही विसरलात। नाही मुंबईकडे असलं तरी पुण्यात सुद्धा कोकण आहे भरपूर आतनारे भावानो। कोकणातली माणसं सुद्धा भरपूर आहेत। तुम्हाला आठवत असेल की 1999 साली आपली सत्ता गेली, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा कोकणाने 100% शिवसेनेला यश दिलं होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणापुढे झुकले नव्हते। पण कोकणातलं प्रेम बघून, कोकणाची निष्ठा बघून, कोकणाचा विश्वास बघून खेळला येऊन शिवसेना प्रमुखांनी कोकणाला तिथं मातीला नमस्कार केला होता, डोकं टेकलं होतं आणि कोकणी माणसाचे आभार मानले होते। आज या ठिकाणी जो कोणी शिवसेनेचा नावानं बंडखोर म्हणून उमेदवार राहिला असेल तो शिवसेनेचा असू शकत नाही,
कारण एवढा मोठा शिवसेनेबद्दल विश्वासघात होतोय, शिवसेना प्रमुखांचा अपमान होतोय, पक्ष प्रमुखांना चारी बाजूला घेरलं जातंय। अशा वेळेला मी शिवसेनेचा असं म्हणणारा माणूस उभा राहू शकत नाही। किंबहुना अशा वेळेला कुठलाही स्वार्थ न बघता तो भारतीय जनता पार्टीला माती खायला घालण्याकरता म्हणून तो मैदानात उतरला पाहिजे। आज तो खरा शिवसैनिक असू शकतो, तो खरा शिवसैनिक असू शकतो। आणि म्हणून कोणीही शिवसेनेचं नाव घेईल, कोणीही शिवसेना प्रमुखांचं नाव घेईल, कोणीही शिवसेना प्रमुखांचा फोटो दाखवेल, पण आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची युती आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची युती आहे। जर खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल, खऱ्या अर्थानं इथं शिवसेना संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत असेल, तर भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये धूळ चारणं म्हणजेच खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण करणं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि म्हणून इथं नाना काटे यांची निशाणी घड्याळ आहे। युतीनं आपल्याला निवडणूक लढवायची आहे। परवांच्या दिवशी विधान परिषदेच्या 6 निवडणुका झाल्या, 6 जागांच्या। सुशिक्षित मतदार म्हणजे भारतीय जनता पार्टीची मक्तेदारी समजली जायची, पण आता आपण बघितलं तिथं सुद्धा 5 जागा या महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी जिंकल्या। आणि सुशिक्षित वर्गाला सुद्धा कळून चुकलंय की भारतीय जनता पार्टी म्हणजे जुमला पार्टी आहे, थापेबाज आहे, खोटेरडे आहेत। मगाशी आमचा सुनीलांना सारखा म्हणत होता आणि धनुभाऊ पण म्हणत होते की त्या ठिकाणी आश्वासनं ही दिली ती दिली ती दिली। अरे 2014 साली आपल्याला आठवतंय की नाही, 15-15 लाख रुपये तुम्हाला मिळालेत, ते काय नाही म्हणताय, तुमच्या खात्यात आले की नाही? काळा धन आला नाही? या महिला आमच्या 400 रुपये सिलेंडर झाला म्हणून नाराज होत्या, आता लय खुश आहेत, 1200 रुपये झालाय। खुश आहात की नाही तुम्ही? अहो कालचं कोल्हापूरचं देशाचे गृहमंत्री अमित शाह भाईंचं भाषण जरा प्रत्येकानं ऐका। आज मोग्यांबो मोग्यांबो आमच्या कोकणामध्ये आता पावट्याचं सीजन आहे आणि मग ते मातीचं मडकं असतं ना, त्याला मोगा म्हणतात। त्याच्यात तो पावटा असा लावतात आणि भाजतात मातीमध्ये पुरून, माहिती आहे का तुम्हाला? मोग्यांबो। आणि म्हणून त्यांचं कालचं भाषण ऐका, जयंतरावांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी फक्त पळत पळत थोडासा मुद्दे घेतो, पण त्यांचं कालचं भाषण ऐका। अरे थाप्यावर थापा, थापावर थापा म्हणजे रोज नवीन एक थापा कशा मारायच्या असतात त्या भारतीय जनता पार्टीकडनं शिकाव्या। मला असं वाटतं की यांच्याकडं ज्या ज्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहेत तिथं खोटं कसं बोलावं हे शिकवण्याचं ट्रेनिंग मला वाटतं यांना दिलं जातं। अशा काय त्या अमित शहानी थापा मारल्यात देशाच्या गृहमंत्र्यांनी की देशाचा गृहमंत्री सांगतोय त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईकचं त्यांनी असं काय वर्णन केलं। अरे सर्जिकल स्ट्राईकचं वर्णन कसलं करताय तुम्ही? पुलवामाचं काय ते सांगा, उरीचं काय ते सांगा। अरे सर्जिकल स्ट्राईक कसला सांगताय? या देशामध्ये एक माजी पंतप्रधान होऊन गेल्या स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय इंदिराजी गांधी होऊन गेल्या। तुम्ही नुसता एक सर्जिकल स्ट्राईक जो दिवसाला एक होतो तो एक कधीतरी तुम्ही केला, त्याच्यापूर्वी हजारो झालेले आहेत, त्याचा कोणी डंका पिटला नाही, तो पिटायचा नसतो। कारण संरक्षण मंत्री आपले आदरणीय पवार साहेब होते, त्यांना विचारा ह्या सगळ्या गुप्त गोष्टी ठेवायच्या असतात। पण त्या इंदिरा गांधीजीने पाकिस्ताननी फक्त नजर वर करून बघितली, त्या पाकिस्तानचे 2 तुकडे केले, एक बांगलादेश आणि दुसरा अर्धा पाकिस्तान। एवढ्या देशाचे 2 तुकडे केले, हे कोणाला तरी 4-2 जणांना मारलं म्हणून सांगतायत। तर हा आमचा पैलवान सोडला तो पण 2-4 मारून येईल। हे खरोखर पहिला नाही का पोकळ आहे, आणि मग आपण कोणाला तरी मारून येईल। आणि म्हणून मला वाटतं आपण अमित शहांच्याच भोवती व्यायामशाळेतला दिसतोय। आपला युवकचा अध्यक्ष ना अमित शहांच्या व्यायामशाळेतला आहे, तो पण असाच आहे, मोग्यांबो। हा आपला मोग्यांबो, तो त्यांचा मोग्यांबो। आणि म्हणून त्या ठिकाणी अशा थापा मारणाऱ्या लोकांच्या पाठीमागं किंवा त्यांच्यावर विश्वास काही ठेवू नका। विलासरावांना मी मगाशी विचारत होतो की या ठिकाणी अनधिकृत घरांचं काय झालं, त्या टॅक्सच्या संदर्भात काय झालं। मी राज्यमंत्री असताना तुम्ही अनेक वेळा आपण बैठका घेतल्या होत्या। लक्ष्मण भाऊंबद्दल काय सांगावं, ज्या दिवशी लक्ष्मण भाऊ ज्या वेळेला शेकापच्याकडे गेले त्याच दिवशी मी राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष होतो, मला तर शिव्या बिव्या काही देऊ नका। आणि म्हणून राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष असताना मी पिंपरी चिंचवडला बैठक घेतली होती, अजितदादा आणि मी।
त्यावेळेला योगेश बहिल मला वाटतं शहराचे अध्यक्ष होते, लोकांनी गाड्या लावल्या होत्या, आमच्या मिटिंगला बसले, पाठोपाठ मी गाड्या काढल्या, हे जातात कुठं बघितलं तर ह्यांनी रायगडची शेकापची वाट भरली। त्याच दिवशी मी सांगितलं की लक्ष्मण भाऊनी आपलं नुकसान करून घेतलं, लक्ष्मण भाऊनी आपलं नुकसान करून घेतलं। ठीक आहे, या भारतीय जनता पार्टीला कोणाचं प्रेम नाही, कोणाची दया नाही, कोणाची नगड बाबा पत्नी निवडणुकीला उभी राहते, हे असं काय नसतं। तुम्ही बघितलं मतदानाकरता त्यांना एअर अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले, मुक्ताबाई टिळकांना घेऊन गेले, एवढ्याने ह्यांचं भागलं नाही। त्या परवांच्या दिवशी गिरीश भाऊ बापटांना कोणत्या परिस्थितीमध्ये आणून बसवलं बघितलं की नाही? व्हीलचेअरवर, नाकात नळ्या, हे ते काही कोण मेला आणि कोण जगला ह्यांना देणं नाही घेणं, यांना फक्त निवडणूक जिंकायची एवढंच फक्त माहिती, बाकी काही नसतं ह्यांचं। आणि म्हणून हे निष्ठुर आहेत, हे क्रूर आहेत, हे व्यवहारी आहेत। याला कुठल्याही महिलेचं कुठल्याही पुरुषाचं सुख ना दुःख अशी भारतीय जनता पार्टी जुमला पार्टी आहे। आणि म्हणून याचा विचार न करता फक्त आणि फक्त नानाभाऊ काटे आणि कसबा मतदारसंघामध्ये रवींद्र दंगेकर हे उभे राहिलेत। इकडं नानाभाऊ काटेंची घड्याळी निशाणी आणि तिकडं हात या निशाणी समोरचं बटन दाबून या दोघांना प्रचंड मतांनी विजय करा आणि यांच्या मिरवणुकीला मला बोलवा, असं आवाहन करतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।